नमस्कार. आज आपल्या इथे डॉक्टर दीपाली कुवाड आलेले आहेत. सर्व आपल्या मास्टर्सचे पण स्वागत आणि दीपाली, तुझे मनापासून स्वागत दिव्य महाराष्ट्र आणि बिय बुद्धा ग्रुपमध्ये. आणि सर्व मास्टर्सला आणि तुलासुद्धा आत्मवंदन. अगदी हृदयापासनं मी सगळ्यांचं स्वागत करते. दीपालीबद्दल सांगायचं झालं तर दीपालीची आणि माझी ओळख क्वांटम लाईफ युनिव्हर्सिटीमध्ये झालेली आहे. ती माझी मैत्रीणच आहे आणि 2019पासून ती ध्यानात आहे. म्हणजे अगदी सिरियसली ती ध्यान करते आहे आणि ध्यानातनं खूप तिच्या मध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स आलेले आहेत. तर मी तिला रिक्वेस्ट करते की थोडीशी 5 मिनटामध्ये तिने तिची जर्नी सांगावी, तिची ध्यानाची. ध्यानामुळे ध्यानामध्ये तिला काय काय अनुभव आलेले आहेत आणि तिच्यात काय ट्रान्सफॉर्मेशन्स झालेली आहेत ती सांगावीत आणि ध्यानाने तिला कसा फायदा झालेला आहे ते तिने सांगावं ही मी तिला अगदी मनापासून विनंती करते. आणि त्यानंतर ती मेन टॉपिकला सुरुवात करेन. तर ती डॉक्टर असल्यामुळे पेशंट्सला जेव्हा पेशंट्सशी डील करते तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण तिचा बदललेला आहे. तर दीपाली, स्वागत आहे तुझं. थँक्यू पल्लवी. आवाज येतोय पल्लवी? येस. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू फ्रेंड्स. माझ्याबद्दल मी डॉक्टर दीपाली कुवाड, पुण्यातली आहे. मी होमिओपॅथ असून आता मी तुम्हाला सांगू शकते का मी आधी स्पिरिच्युअल डॉक्टर आहे, मग होमिओपॅथिक डॉक्टर आहे. सो लेट मी स्टार्ट इथून की माझी जर्नी 2019 पासून सुरू झाली. पण आधी 2018 मध्ये माझ्या युट्रसमध्ये मला फायब्रॉइड होतं. तर माझं होल स्पिरिच्युअलिटी टर्न मी स्पिरिच्युअलिटीकडे तेव्हापासून झाली. फाईंड करायला, जसं तुम्ही 2-3 दिवसापासून. दीपाली, फायब्रॉइड म्हणजे काय ते सांग. अच्छा, युट्रसमध्ये गाठ असते, युट्रसमध्ये मोठी गाठ असते. तर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं का मला युट्रस काढावं लागेल. तर तिथून माझी जर्नी सुरू झाली. मग मी लुई हेचे बुक्स वाचले, जे पल्लवी आता पल्लवीने लास्ट वीक तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिली आहे. आणि तिथून माझी जर्नी स्टार्ट झाल्यापासून मग मी स्पिरिच्युअलिटी म्हणजे मी स्वतःला शोधत गेले आणि माझी जर्नी शोधत शोधत खूप आत आणि मी पोचली क्वांटम लाईफ मध्ये. 2019 पर्यंत मी फक्त 20 मिनिट्स, ते पण 2018 पासून 19 पर्यंत फक्त 20 मिनिट्स मेडिटेशन करत होती, जास्त काही नाही. पण मी इंट्रोस्पेक्शन खूप जास्त केलेलं होतं माझ्यावर. 2019 ला मी जेव्हा सोल कोचसाठी SCTP क्वांटम लाईफ युनिव्हर्सिटीमध्ये गेली, तेव्हा 3 आवर्सच्या ध्यानात मी माझ्या हायर सेल्फ, जे पल्लवी, मी जे इंग्लिश वर्ड्स आहे प्लीज तू ट्रान्सलेट करू शकशील मराठीत? हायर सेल्फ तसंच सांग, कारण मलाही ते सांगता नाही येणार मराठीमध्ये. ठीक आहे. हायर सेल्फ म्हणजे आपलं इनर सोल, मी आत्मा सांगू शकते. तिथे ते पूर्णात्मा. आजच्या मेडिटेशन मध्ये मी कधीही एवढं पूर्णात्मा, राईट. हॅलो पल्लवी, ऐकू येत आहे का? हो हो, येस येस. हा, तर मी पूर्ण आत्माशी कनेक्टेड झाले. मला पूर्ण आत्माबद्दल काहीही माहिती नव्हतं. फक्त मला कळत होतं का मी एक एनर्जी घेऊन फिरते माझ्या डोक्यावर. मी तिथे 2-3 जणांना विचारलं, त्यांना कोणालाही काही सांगता आलं नाही. नंतर मला हळूहळू ते कळत गेलं. तर तिथे नाही तर मला हायर सेल्फचा पूर्ण आत्माचा आवाज यायला लागला. सेम माझ्यासारखा आवाज होता. प्रत्येकाच्या हायर सेल्फचा आवाज वेगवेगळा असू शकतो. म्हणजे कुणी जर का स्त्री आहे तर पुरुषाचा पण आवाज येऊ शकतं. पण माझ्या आत्म्याचा आवाज सेम माझ्यासारखं होतं. ते मला गाईड करत गेलं, हर एक स्टेप मध्ये गाईड करत गेलं. म्हणजे मी जेव्हा तिथे गेली तर मी हार्डली काय मेडिटेशन करत होती आणि लोक 10-10 20-20 वर्षापासून होते. तर मला वाटलं की मी तर जस्ट स्टार्ट झालीये, पण माझे एक्सपिरियन्सेस एक वाढत गेले. मी खूप सिन्सिअरली ध्यान करत होती. आणि नंतर
माझं हायर सेल्फ मला गाईड करत गेलं का मला कुठे बोलायचंय. जर का मी कुठेतरी बोलते, ज्या व्यक्तीशी मला जे बोलायचं ते नाही बोलायचंय, ते बोलायचं. देन आय हॅड टू स्टॉप. मी थांबायची का इथे मला नाही बोलायचंय. पेशंटबद्दल असं व्हायचं का मी 15 वर्षांनी प्रॅक्टिस स्टार्ट केली होती आणि मी जाऊन बसली आणि एनर्जीनेच वर्क करायला सुरू केलं. का पेशंट येणारे, ते डेस्कटॉपवर माझं लॅपटॉपवर ती मेडिसिन यायची किंवा मी एकदम सायलेंट होऊन जायची आणि एनर्जी स्पीक करायला लागली माझ्या थ्रू. मेडिसिन्स अचानक माझ्या लॅपटॉपवर दिसायला लागले किंवा मी बुक खोलायची तर मेडिसिन दिसायला लागले. तर हे सगळं होत गेलं आणि ही जर्नी वाढत गेली. म्हणजे माझ्या मेडिटेशनमध्ये मग 2019-20 ला 17 मार्चला अ, माझ्या स्वप्नात माझं पोट, सोल कोचला माझं पोट खूप दुखत होतं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आम्ही जेव्हा गेलो आणि मार्चमध्ये मला आठवतं पहाटे साईबाबा माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला औषध सांगितलं, का "हे होमिओपॅथिक औषध घे तू." आधी मला कळलंच नाही काय होतंय हे, हे मी कधी ऐकलेलं नव्हतं, काहीच नव्हतं. मी पी-एम-सीशी पण कनेक्टेड नव्हती आणि हे असं एक घटना माझ्या लाईफमध्ये घटत गेल्या का हर एक गोष्ट मला कळायला लागली. ड्रीम्समध्ये एक ओपन व्हायला लागले. आज काय होणार आहे किंवा उद्या दुसऱ्या दिवशी काय होणार आहे माझ्या लाईफमध्ये ते मला ड्रीम्समध्ये दिसायला लागलं. मग खूपशे ड्रीम्स मी डिकोड करत गेले आणि खूप काही दिसायला लागलं का मला कुठे प्रोग्रेस करायचंय, मला काय करायचंय, हर एक स्टेप दिसत गेली मला आणि तसं त्यामुळे मी माझ्या स्वतःचं सोल इव्होल्यूशन खूप फास्टर रेटमध्ये होऊ शकलं. कारण ही खूपसे मास्टर्स मला हेल्प करत होते. पण हे इतकं कॉम्प्लिकेटेड नव्हतं. फक्त होतं त्यात डेडिकेशन आणि स्वतःवर वर्क करण्याची तयारी. पल्लवी, आय एम डन विथ माय मेडिटेशन. तुला तुला ट्रान्सफॉर्मेशन काय जाणवलं स्वतःमध्ये? ठीक आहे, हे तू आध्यात्मिक हां. अनुभव सांगितले, पण तुझ्या डे टू डे लाईफमध्ये काय चेंज आल्यासारखा झाला हां. किंवा तुला काय फायदा झाला याचा? हं. फर्स्ट तर मी हीलर बनली. फक्त डॉक्टर होती आणि ते पण मी प्रॅक्टिस करत नव्हती. सगळं अचानक होत गेलं. मी जेव्हा क्वांटम लाईफमध्ये गेली, तेव्हा मी पाहत होती, की माझ्या थ्रू खूपशे जण हील होतायत. तेव्हा काहीतरी चेंज झालं माझ्यात, की काय होतंय ते. माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ट्रिमेंडस फरक झाला. अ, खूपदा मला काही दुखणी येत होती, तर सोलच माझ्या ड्रीम्समध्ये मी झोपताना ते येऊन हील करायचे कोड्सनी माझ्या सगळं दुखणे. म्हणजे इतकं ब्युटिफुल, की आता सपोज माझा हात दुखतोय, तर इथे ते फिरवायचे कोड्स आणि मी हील होत गेली. म्हणजे हर एक गोष्ट इतकी ब्युटिफुली होत गेली आहे आणि मी खूप स्टडी इगोवर केला होता. तर आय न्यू की हू एम आय? म्हणजे मी स्वतःवर जेव्हा मी फायब्रॉइडपासून सुरू केलं, तर मी विचारत गेली का मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? आणि जेव्हा मी डिटॅच होत गेली माझ्या ह्या पर्सनॅलिटीवरनं, तर मी माझ्या रिअल पर्सनॅलिटीवर आली. अजून पण खूप काही असतं डिटॅच करायला. पण जसं-जसं मी माझं प्युअर स्टेट बघत गेली, तर लाईफमध्ये खूप चॅलेंजेस येतात. पण जेव्हा हे मास्टर्स, हे आपलं हायर सेल्फ आपल्याला गाईड करतं, तर रिअल पेशन्स खूपसं आतलं खूप काही कळायला लागतं. जे काही जे प्रॅक्टिकली आपण बघतोय फिजिकल आईजनी कळायला लागतं का ॲक्चुअली तर खूप काही वेगळं चाललंय. तर आपल्या चॅलेंजेसला डील करायला आपण शिकतो आणि खूप पेशंटली शिकतो. कोण काय बोलतंय ते फरकच पडत नाही. कारण फायनली खूप जेव्हा आपल्याला कळतं का मी का आली आहे? जेव्हा मेडिटेशनमध्ये आपल्याला स्वतःचे पास्ट लाईफ्स दिसतात आणि आपण शॉक्ड राहतो का एवढं मोठं सोल होतं, मग आता मी हे का वागते असं? देन ती प्रोग्रेस आपलं मेडिटेशन आपल्याला टीच करत जातं, की काय, काय आहे तू? तू मध्ये काय आहे? तुझ्या सोलला काय येतंय? जेव्हा मेडिटेशनमध्ये माझ्याकडनं 2-2 तास योगा केलेले जात होते. खूप काय प्रक्रिया होत होती. तेव्हा मला कळायला लागलं, की माझ्या सोलला काय-काय माहिती आहे. जेव्हा आपल्याला दिसतं, जेव्हा आपण अनुभव करतो हे, तेव्हा आपल्याला आपलं सोल पर्पज कळायला लागतं.
ओके, थँक्यू. पुढे काही सांगणार आहेस? अ, अ, हं. पल्लवी, तू जे ह्यांना सगळ्यांना ते जे सांगितलंय ना, लुई हेचं हील करण्याबद्दल, तर मला सगळ्यांना हे विचारायचं आहे का अ, आपल्याला कळतंय का आपल्याला अशा प्रकारे हील करायचंय. माझ्याकडे खूपशे पेशंट्स येतात. जेव्हा मला विचारतात, मैम हमने तो ये सारे सब किए हैं, हम इतने सारे बुक्स पढ़ चुके हैं, सा कितना कुछ बोलते भी हैं, तो भी हमें चेंज क्यों नहीं हो रहा है? हम हील क्यों नहीं हो रहे हैं? हमारी पर्सनॅलिटी में चेंज क्यों नहीं आ रहा है? तर फ्रेंड्स, मला इतकं सांगायचंय की हीलर आपल्या आत आहे. नुसतं बोलून किंवा नुसतं विचार करून किंवा कोणाचं काय ऐकून तो जागा नाही होणार आहे. त्याला हीलरला आपल्याला जागं करावं लागेल. ते सगळं आपल्यात आहे. मी एक एक्झाम्पलने सुरू करते. हं, जेव्हा आपण विहीर खणतो, ॲक्चुअली आपण काय करतो? त्याच्यात तर तिथे पाणी असतंच. पण आपण काय करतो? आपण खणतो, आपल्याला पाणी पाहिजे म्हणून खणतो. पाणी पण असतं, पण मग काय करतो आपण? आपण खणता-खणता त्याच्यावरची जी माती आहे, दगड आहे ते काढतो आणि मग खाली आपल्याला पाणी दिसतं. तसंच आपली ही जर्नी पण तशीच आहे. आपण इतकी लाईव्हज घेतलेत आणि आता जेव्हा आपण परत आपल्या ना जिथून आपण आलोय तिथे जातोय, तर खूपशे कर्मास, खूपशे कंडिशनिंग, खूपसं काही साचलंय त्याच्यावर. आपल्याला ते एक-एक, एक-एक काढून खूप हळू पेशंटली स्वतःबरोबर पेशंट होऊन लव्हिंगली एक-एक, एक-एक स्टोन काढून सगळं क्लीन करून, तेव्हा आपला हायर सेल्फ, तेव्हा आपली प्युअर सेल्फ जे किती काही विस्डम येतात, ते जागं होईल. तेव्हा तुमच्यातलं हीलर जागं होईल. आणि ते जेव्हा ते हीलर जागं होईल, यू विल नॉट नीड एनी मेडिसिन्स. काही मेडिसिन्सची जरूरत नाहीये. तुमची पॉवर एवढी स्ट्राँग होईल का तिथून तुम्ही स्टार्ट करायचं त्याला हील करायला. अ, मी एक सांगू शकते अजून, की कोण मतलब कसं, कोण तुम्हाला हीलर बनवणार आहे? पल्लवी, कोण हीलर बनवणार आहे आपल्याला? कोण येऊन ती नॉलेज देणार आहे आपल्याला? कोण येऊन बनवणार आहे? हे कसं होणार आहे? आपणच आपल्याला बनवणार आहोत. हे सगळं आपणच करणार आहे. अ, जेव्हा आपण शांत राहतो आपल्या आत्म्याकडे. आता मी जे काही बोलणार आहे हे पल्लवी, हे सगळं फ्रेंड्स, हे सगळं मी माझ्या एक्सपिरियन्स, मी कोणचंही बुक वाचून सांगत नाहीये. हे सगळं मी माझ्या ओन एक्सपिरियन्सेस वरनं बोलते. फर्स्ट मी हे सांगेल का आपल्याला आपल्या आतमध्ये पोहोचायला आधी जी चॅटरिंग, सगळ्यांनी 1 मिनिटं डोळे बंद करा आणि फक्त विचार, म्हणजे फक्त 1 सेकंड सगळ्यांनी डोळे बंद करा. प्लीज. आता प्लीज ओपन करा. प्लीज ओपन करा. मला प्लीज सांगा, किती चॅटर आहे? 1 सेकंडमध्ये काय थॉट्स होते का माइंडमध्ये? एक्झाम्पल, आपण सकाळी उठतो. शांततेत झोपला असतो आपण. पण जेव्हा उठतो इमिडिएटली थॉट प्रोसेस चालू होते. इमिडिएटली. वेळच लागत नाही. इंटेन्शनली, अनइंटेन्शनली चालू होऊन जाते. अ, आपलं होल वर्क इथे आहे. आपल्याला त्या डीप स्पेस, डीप सायलेन्समध्ये जायचंय, जिथून तो हीलर बॉर्न होईल. जिथे इनर विस्डम बॉर्न होणार आहे. हर एक सोलमध्ये खूप वेगवेगळे, खूप स्ट्रॉंग गुण असतात. प्रत्येकाचं एक वेगळं स्पेशालिटी असते. प्रत्येक आत्माचं वेगळं स्पेशालिटी असते, की तिथून त्याला बॉर्न व्हायचं असतं. तर आपण कसं करणार आहे? हाऊ वी विल ट्रॅक इट? द फर्स्ट थिंग इज वी विल हॅव टू गो सायलेंट. खूप सायलेंट व्हावं लागेल आपल्याला. आता खूपशे जण बाहेरनं बोलतात. खूप बडबड, बडबड, बडबड चालू असते आणि खूप बाहेरनं कमी बोलतात, पण आतली बडबड चालू असते. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा होतात, तेव्हा आपण आपण आपला आतला आवाज, आत्मा तर आपल्याशी नेहमी कनेक्टेड असते, पण आपण कनेक्ट होत नाही. आपण त्याचं ऐकत नाही. आपण हे कसं करू शकतो? जेव्हा हे दोन्हीही आवाज एकदम सायलेंट होतील, तेव्हा आपण आपल्या आत्म्याने कनेक्ट होतो. अ, हे सगळं, हे जेव्हा आपण हे सगळं करतो,
तेव्हा खूप काही प्रसंग येतात, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं. म्हणजे एक फर्स्ट थिंग मला पल्लवी सगळ्यांना हे सांगायचं आहे, की सगळेजण या प्लॅटफॉर्ममध्ये किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये सगळ्यांना काही ना काही लाईफमध्ये चॅलेंजेस आलेले असतात. ते एक टर्निंग पॉइंट होतं, जेव्हा आपण स्वतःकडे येतो. हे टर्निंग पॉइंट काय दाखवतो आपल्याला? हे खूप काही शिकवतं आपल्याला. खूपशे लोकं ट्रिगर होतात, खूपशे लोकांना फिजिकल प्रॉब्लेम येतात, खूपशे लोकांना रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येतात. पण हे सगळे प्रॉब्लेम्स मला एक सांगायचंय फ्रेंड्स का फर्स्ट की थिंग हे की जिथे कुठे आपण आहोत, दॅट इज द राइट एकदम राइट प्लेस आहे. ती आपल्या सोलला ग्रो व्हायला. फिजिकली जरी आपल्याला वाटत असेल की नाही हे पेन असह्य आहे किंवा मी इथे राहू नाही शकत किंवा मी हे पेन बेअर नाही करू शकत. पण नाही फ्रेंड्स, आपण ते सोलला ग्रो होण्यासाठी इतकी परफेक्ट जागा आहे. तिथूनच आपलं सोल क्वांटम लीप घेणार आहे. आपण ह्या प्रॉब्लेम्सवर कसं आपण वर्क करणार आहे, तिथून आपलं क्वांटम लीप, प्रॉपर लीप घेणार आहे, प्रॉपर जंप घेणार आहे आपण. हर एक प्रॉब्लेम आपल्याला दाखवतो. जर का रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल, तर ते आपल्याला दाखवतं का मला माझ्यात काय बघायचंय. आता आपण जर्नी कुठे करतो? खूपशे वर्ष आपण लोकांमध्ये पाहतो का हे कसं आहे? हे रिलेशन वर्क करत नाही किंवा हे मला हे फिजिकल त्रास होतोय. खूप काही असं बघत असतो. पण जेव्हा हर एक रिलेशनशिप आपल्याला दाखवते का मला माझ्यात काय बघायचंय? काय चेंज करायचंय माझ्यात? तेव्हा द होल प्रोसेस स्टार्ट्स. आपण आपल्या स्वतःला क्लीन करत जातो, स्वतःला चेंज करत जातो, स्वतःचे गुण वाढत जातो. खूप काही क्लीन करतो. जेव्हा आपण बुक्स वाचतो, जेव्हा मेडिटेशन करतो, चिंतन करतो. खूप, खूप, खूप काय चेंजेस, ग्रेडेशन, इव्होल्यूशन आपल्यात होत जाते. आता हे सगळं प्रोसेस करण्यात काय होतं, की खूपशी जी असते, कशी बंद होणार? हे काय का मी ओके स्विच ऑफ केलं आहे, असं काही बंद होणार का नाही? हे चॅटर खूपशे कंडिशनिंग मुळे आलेत आपल्याकडे. तर ही कंडिशनिंग कुठली आहे? फर्स्ट अँसेस्ट्रल कंडिशनिंग. सेकंड आपल्या एन्व्हायर्नमेंटल कंडिशनिंग. थर्ड आपले पास्ट लाईफ कंडिशनिंग. ही खूपशी कंडिशनिंग्स आपल्या एक बिलीफ सिस्टम फॉर्म केली आहे आणि ते कंटिन्युअसली आपण त्या एक अँगलनी पूर्ण वर्ल्डला बघत असतो. आणि ते एकच अँगल बघतो. जसं आपण जर का मी हिरव्या रंगाचा चष्मा घातलाय, तर मी सगळं काही ते मला ग्रीन कलरच दिसणार आहे. रेड कलरचा चष्मा तर सगळं काही मला रेड कलरच दिसणार आहे. तर होल प्रोसेस आता चष्मा काढून जे आहे तसंच बघण्यात पॉइंट आहे. ही चॅटर कसं बंद होणार आहे? ही बडबड जी खूप चाललेली असते, ही कसं चेंज करणार आहे आपण? तर ह्याचे काही 2-3 पॉइंट्स मी सांगणार आहे तुम्हाला. फर्स्ट आहे का अंडरस्टँड करणं का जे मी विचार करते, ते मी नाहीये. मी खूप वेगळी आहे. माझं डिव्हाइन सोल खूप वेगळं आहे. हे जे चॅटर आहे हे कंडिशनिंग माइंडचं आहे. हे तुम्हाला सारखं-सारखं सांगावं लागेल स्वतःला, की हे कंडिशनिंग माइंडचं आहे. आता आपल्याला इतकी कंडिशनिंग झाली आहे, की आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, अंघोळ करतो. अ, अननोइंगली आपण खूप काही करत असतो. विथआऊट थिंकिंग की मी काय करते का? म्हणजे इथे आता बॉडी एक ऑटोमॅटिक मोडमध्ये गेली आहे आणि ती तसंच वागते. आणि तसं वागण्यात काय होतंय का आय एम डिटॅच्ड फ्रॉम माय इनर सेल्फ. जे काय जे काय माझ्या आतलं आहे, ते डिटॅच होतंय. कारण इनर व्हॉइस, इनर ते सगळं चॅटर कंटिन्युअसली चालू आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे फ्रेंड्स, ह्याच्यासाठी आपल्याला बॉडीला अनकम्फर्टेबल करावं लागणार आहे. जसं जर का मी लेफ्ट हँड यूज करते ब्रश करायला, मी राइट हँड यूज करायला पाहिजे ब्रश करायला. द मोमेंट मी राइट हँड यूज करते, तर काय होतं का मी अनकम्फर्टेबल होते आता राइट हँड यूज करायला आणि माझं सगळं लक्ष माझ्या ब्रशकडे जातं. सपोज मी गरम पाण्याने रोज अंघोळ करते आणि एखाद दिवस मी थंड शावर सुरू केलं. एकदम माझी बॉडी अनकम्फर्टेबल झाल्यावर आय गो इन थॉटलेस स्टेजमध्ये जाते मी. एकदम कॉन्शियस होते का हे काय? तर मग मी पास्टमध्ये राहत नाही, मी फ्युचरमध्ये राहत नाही. मी येते प्रेझेंटमध्ये आणि जेव्हा मी प्रेझेंटमध्ये येते, माझी पूर्ण एनर्जी मी फोकस करते माझ्या ह्या प्रेझेंटमध्ये.
आणि जेव्हा मी ह्या प्रेझेंटमध्ये फोकस करते, मी स्वतःची पूर्ण कॉन्शियसली ही एनर्जी, कॉस्मिक एनर्जी या प्रेझेंट स्टेटमध्ये मला जे पाहिजे त्यात ते मे बी इफ इट इज फिजिकल हीलिंग आहे, तर फिजिकली मी हील करायला लागते. रिलेशनशिप हीलिंग आहे, रिलेशनशिपवर हील व्हायला लागतं. हर एक अँगलवर. नुसतं हे सायलेन्स इतकं डीप आहे का जेव्हा आपण सायलेंट होतो, ह्या सायलेंट फेजमधनं आपण एक स्टिलनेसमध्ये जातो. हे स्टिलनेसमधनं पुढे जेव्हा आपण हे स्टिलनेस क्रॅक करतो, तिथे दॅट त्या पॉइंटमध्ये आपण कनेक्ट होतो आपल्या हायर इंटेलिजन्सला. ती हायर इंटेलिजन्स जिला सगळं काही माहिती आहे, जे आपल्याला पाहिजे आता इव्हॉल्व व्हायला. हे हायर इंटेलिजन्स जिथे तुमची क्रिएटिव्हिटी आहे, तुमचं सोल पर्पज तुम्हाला कळणार आहे. हे सगळं काही ह्या स्टेटमध्ये. स्टिलनेसमध्ये ह्याच्यासाठी नाही यायचंय का मला फक्त शांती हवी आहे, किंवा माझं चॅटर बंद करायचंय. या स्टिलनेसमध्ये खूप काही तुम्हाला इतकं डीप नोईंग होईल तुमच्याबद्दल, इतकं डीप नोईंग होईल की अ, तुम्ही सरप्राईज्ड व्हाल का इतकं मी माझ्या लाईफमध्ये काय होतो, माझ्या सोलमध्ये किती गुण आहेत तुम्हाला दिसायला लागतील. आणि जेव्हा तुम्ही ते यूज करायला लागाल फॉर हायेस्ट गुड ऑफ ऑल, सगळ्या आजूबाजूच्या लोकांसाठी, तुमचं ते वाढत, वाढत जाईल. आणि इतकं ब्युटिफुल आहे मास्टर्स, तुम्हाला इतक्या वेगळ्या लेव्हलवर हेल्प करतात. म्हणजे आपण फक्त ॲक्चुअली ते एक प्रॉव्हर्ब आहे का टेक वन स्टेप अँड गॉड विल टेक 100 स्टेप्स. ते इतकं राइट आहे. का फक्त बसून मला थोडंसं मेडिटेशन सिन्सिअरली करायचंय आणि बाकीचं सगळं मास्टर्स करतायत, तुमची हायर सेल्फ करते. म्हणजे इतकं ब्युटिफुल प्रोसेस आहे ही. का अमेझिंग आहे. जेव्हा आपल्याला कळतं का ओके आता मी माझ्या लास्ट बर्थमध्ये येते. माझ्या लास्ट बर्थमध्ये येते आणि आता माझे हे टास्क आहे. इतकं ब्युटिफुली ही जर्नी पण स्टार्ट होते. आपल्या सराउंडिंगमध्ये काहीही केओस असलं तरी या स्टिलनेसमुळे आपण काहीही घेऊ शकतो. अफेक्टच नाही करत. हे एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. बुद्धाची स्टोरी. बुद्धाकडे एक कपल आला आणि त्यांना मूल होत नव्हतं. तर ते बुद्धाला म्हटले का प्लीज आम्हाला मूल होत नाही, आम्हाला हेल्प करा. तुम्ही एवढे महान आहात, तर मला प्लीज हेल्प करा. तर मग बुद्धा काहीतरी मंत्र चॅन्ट करत होते. तर बुद्धा म्हटले, "ठीक आहे, आता तुम्ही जा." थोड्या महिन्यांनी परत ते आले आणि ते जोरजोरात बुद्धावरला शिवीगाळी काय-काय करायला लागले, का "कसे आहात तुम्ही? आम्हाला तर काही झालंच नाही. काय फायदा आहे?" हे सगळं होत गेलं. अ, खूप काही बोलून झाल्यावर ते निघून गेले ते कपल. मग हे जे डिसायपल्स होते, त्यांनी विचारलं का बुद्धाला विचारलं, तुम्ही का काही बोलले नाही? तुम्ही तर एवढे ग्रेट आहात, मग तुम्ही बोलले का नाही?" तर ते म्हटले का जे त्यांच्याकडे होतं ते बोलले, पण मी ते घेतलं नाही. मला काहीच फरक पडला नाही ते काय बोलले, कारण मी ते घेतलंच नाही. थोडे दिवस गेल्यावर कपल परत आले आणि ती प्रेग्नंट होती. ते इतके खुश झाले. मग त्या कपलनी काय केलं, पूर्ण गावाला जेवण दिलं आणि ह्यांना बुद्धांना आणि त्यांच्या डिसायपल्सला पण बोलवलं, की आता तुम्ही या. अ, आम्ही खूप खुश आहोत. तुम्ही खूप काही छान केलं आमच्या लाईफमध्ये. खूप प्रेज करत होते आणि त्यांनी बुद्धांना पण बोलावलं जेवायला. सगळे जेवायला बसले. सगळ्यांनी एन्जॉय केलं. इतकी मोठी फीस्ट होती, ते सगळे एन्जॉय केलं. पण बुद्ध तिथे पण काही गेले आणि परत आले. मग डिसायपल्सनी परत विचारलं, "का तुम्ही तिथे का नाही खाल्लं?" तर ते म्हटले, "त्या दिवशी तर मी त्यांचं घेतलं नाही, आज पण मी घेतलं नाही." फ्रेंड्स, ह्याचं काय होतं? ह्याचं मीनिंग हे का जेव्हा आपण स्वतःला ओळखायला सुरू करतो, आपण बाहेरच्या लोक आपल्याला काय म्हणतायत किंवा कसं डिफाईन करतायत, कसं जज करतायत, कसं नफरत करतायत, काहीही करू द्या, आपल्याला फरक पडत नाही. कारण आपण त्या कंप्लीट स्टिलनेसमध्ये आलेलो असतो. आणि ह्या स्टिलनेसमध्ये एकदा जर पोहोचलो, तेव्हा आपले कर्मबंध जेव्हा आपण रिएक्ट नाही होत, रिएक्ट न होणं आणि आतमध्येच काही नाही होणं ह्याच्यात खूप अंतर असतं.
जेव्हा आतमध्ये काही होत नाही, ती स्टिलनेस आल्यावर आपले कर्मबंध पण खूप कमी होतात आणि इथून आपण स्वतःला हील करायला सुरू करतो. पल्लवी, दिस इज व्हॉट आय हॅड टू शेअर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच दीपाली. आपण आधी क्वेश्चन आन्सर्स घेऊयात का आधी ध्यानात बसूयात? काय करायचं आहे? आधी ध्यान करून घेऊ. ओके. कसंही तू सांग. नाही, तू आधी सांग. आपण थोडा वेळ प्रश्न असतील कुणाचे लगेच तर घेऊयात. अनम्यूट करू शकता तुम्ही स्वतःला. कुणाचे प्रश्न असतील तर विचारू शकताय. हा, शोभना. हॅलो, येतोय माझा आवाज? हो. नमस्ते. कोटी कोटी नमन. खूप छान सांगितलं. इतकं जनरल म्हणजे इतकं नॉलेज छान मिळालं आम्हाला, की म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण किती शिकायला हवंय त्याचंही कळलं. तुम्ही जे पहिल्यांदा सांगितलं सोल बद्दलचं, की तुम्हाला येऊन सोल सांगत होते किंवा हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही. तर ह्याची जाणीव कशी होते? म्हणजे जे सोल सांगतात ते कसं म्हणजे तुम्हाला कसं जाणवलं, की हे आपल्याला हे सोलच सांगत आहे? हां. एकदा क्वांटम लाईफमध्ये आम्हाला फुल डे फुल पॅक असतं आणि दुपारी फक्त 15-20 मिनिटं झोपायला असतं. तेव्हा इतकी डीप गाढ झोपली होती आणि तेव्हा मला आवाज आला का हॅव टी ओन्ली व्हेन नेसेसरी. हॅव टी ओन्ली व्हेन नेसेसरी. हे फर्स्ट टाईम. आणि मी विचार केला, हे माझाच आवाज कसं काय? पण तेव्हा मला काहीतरी आतनं कळत होतं का हे जरी माझा आवाज आहे, पण हे कोणतरी वेगळं बोललंय, हे मी आता नाही बोललीये. तसंच पुढे-पुढे होत गेलं. मी कोणची बुक्स वाचत गेली आणि बुक्स वाचून ठेवलं, की माझी आत्मा त्याच्यावर मला खूप शिकवत गेली. मला कळायला लागलं का ही आतला आवाज आहे आणि इंट्युशन इतकं स्ट्राँग होतं ना, कसं ना कसं आपल्याला ते बराबर ती एनर्जी आपल्याला समजते काय आणि आपण विचारायचं. जेव्हा आपण विचारतो कोणच्या ना कोणत्या मार्गाने ती आपल्याला प्रूव्ह करते. एक तर इतकं ब्युटिफुल इन्सिडेंट झालं होतं. आता मला आठवतं म्हणून मी शेअर करते. अ, मी खूप स्टिलनेसमध्ये गेली होती. खूप स्टिलनेस म्हणजे मी मौन व्रत खूप करायची. इंटरनली, एक्सटर्नली पण. आणि एकदा माझं सगळं काम झाल्यावर मी बेडवर झोपली आणि आराम करत होती आणि मी देवाचं नाव घेत-घेत एक मंत्र जस्ट असं सपोज ओम शांती, ओम शांती मंत्र होतं आणि ते मी घेत-घेत असं पडली. आणि मी बोलत होती. मला असं वाटलं अजून कोणीतरी बोलतंय माझ्याबरोबर, कोणीतरी अजून चॅन्ट करतंय माझ्याबरोबर. आणि मला माहिती होतं का रूममध्ये तर मी एकटीच आहे, पण मग चॅन्ट कुठून येतोय? मी ऐकते का अजून येतोय चॅन्ट, अजून येतोय. मी उठली आणि मी जिथून उठली ना, त्या स्पेसवर, त्या स्पेसमध्ये ते व्हायब्रेट होऊन ते आवाज येत होतं. तेव्हा मला कळायला लागलं, इतके हे ब्युटिफुली एक्सपिरियन्सेस जेव्हा आपल्याला सोल देतं ना, तेव्हा ते इनर व्हॉईस, ते इनर विस्डम ते आपण एन्जॉय करायला लागतो. छान, छान. आणि तुम्ही जे हं, सांगितलंत, की आपण राईटनी ब्रश करत असेल तर लेफ्टनी म्हणजे याचा अर्थ असा, की आपण जेव्हा विरुद्ध करतो म्हणजे आपल्या रोजच्या दिनचर्येच्या ज्या विरुद्ध करतो, तेव्हा आपण अगदी लक्ष देऊन करतो. म्हणजे रोजचं जे काम करतो ते आपण लक्ष देऊन केलं पाहिजे. एका म्हणजे वर्तमानात राहून केलं लक्ष पाहिजे. देऊन कारण काही काम करताना लक्ष आपण देऊन म्हणजे राइट. म्हणजे आपण थॉटलेस स्टेटमध्ये जातो. तर कंटिन्युअसली आपण स्वयंपाक करतो तरी विचार करतो. इनफॅक्ट मला इस्त्री करायला खूप आवडते. कारण जेव्हा मी इस्त्री करते ना, मी आधी तिकडनं प्रॅक्टिस सुरू केली. का आता मी हा ड्रेस इस्त्री करणार आहे आणि मी थॉटलेस विथआऊट थॉट राहणार आहे. म्हणजे मी हे खूप काही ट्राय करत गेली आणि मग ते इतकं एन्जॉय करत गेली आणि ती थॉटलेस स्टेट वाढत, वाढत, वाढत गेली. आणि बिलीव्ह मी हे मी स्वतः प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स केलंय का जेव्हा आपण थॉटलेस स्टेटमध्ये जातो, आपण किती पॉवर येते आपल्यात. अच्छा आज आज असं जाणवलं मला. मी आता बॉडीला थोडं मी हां, बोला मॅम बोला. हां, बोला, बोला. मी आता नाही, जस्ट प्लीज तुम्ही बाहेरून बोला आले. आधी. लाईट लावायच्या आधी जस्ट बाहेरची शॅडो आतमध्ये पडली. पण मला दरवाजाच्या मागं काहीतरी शॅडो असल्यासारखी वाटली. पण मी त्याला न घाबरता अशी स्माईल दिली, की बाबा असं की काही असू शकतं ना, म्हणजे आपण जे हे करतोय, सोल असू शकतो किंवा काही मी आता तो विचार करतोय. आपण म्हणजे पहिल्यांदा असं दिसलं तर घाबरलं असतं, की काय दिसतंय म्हणून. पण आता ती भीती राहिली नाहीये मनात. काही दिसलं तरी असे घाबरण्याचे पण मी असं समजून घेतलं, की शॅडो आहे म्हणजे कदाचित हा सोल असावा किंवा काही
असेल आपल्याबरोबर गाईडन्स असतातच. त्यातला एक प्रकार असेल, असं म्हणून आजचा हा जस्ट थोड्या वेळापूर्वीचा अनुभव माझा हा. ब्युटिफुल. ब्युटिफुल. आणि तुमचं जे क्वेश्चन आहे ना, त्याला खरंच हे इम्पॉर्टंट आहे का कंटिन्युअसली स्वतःला अनकम्फर्टेबल बनवायचं. ह्या बॉडीमध्ये, या माइंडमध्ये इतकं कंडिशनिंग स्ट्रॉंग झालं असतं, का ह्याला अनकम्फर्टेबल बनवल्यावर यू स्टार्ट ऑपरेटिंग फ्रॉम थॉटलेस स्टेटमध्ये जातो. म्हणजे एक थिंग आहे अजून फिअर. फिअर पण खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिअर जेव्हा आपल्याला असतं ना, ते ब्लॉक करतं आपली स्पिरिच्युअल ग्रोथ. हे सपोज फिअर आहे आणि ही माझं स्पिरिट आहे. हे ब्लॉक करतं आपलं ग्रोथ. आणि जेव्हा आपण हे पिअर्स करतो, तेव्हा आपण ट्रान्सेंड होतो. आपले व्हायब्रेशन्स वाढतात आणि सोल एक्सपॅन्ड होतो. हं. आणि जेव्हा आपण फिअरला पिअर्स करतो ना, ही फिजिकल बॉडी पिअर्स करते फिअरला, तर सोल खूप हॅपी होतो. त्याचे व्हायब्रेशन्स वाढतात, त्याचं कॉन्शियसनेस वाढतं. खूप येस. वेगळ्या लेव्हलवर मजा येते. येस, म्हणजे मी हे आज जाणवलं मला, की मी आज अगदी हे केलं, की मला खूप आनंद वाटला, की अरे आपण अगदी वन स्टेज अहेड मग. थँक यू सो मच. खूप छान झालं आजचं सेशन. म्हणजे हे अगदीच आहे, की वर्तमानात राहून कुठलंही काम करताना तुम्ही वर्तमानात राहून करा. म्हणजे तुमचं मन एकाग्र होईल तेवढं तुम्ही त्या मार्गाकडे पटकन जातात. बरोबर आहे. कारण एक काम करताना Yes. बरेच विचार आपल्या मनामध्ये असतात. आणि ट्रस्ट, स्वतःवर खूप ट्रस्ट करा. इतकं स्ट्रॉंग आहे ना हे ट्रस्ट फॅक्टर. जेव्हा तुम्ही तुमचे पास्ट बर्थ्स पण बघाल ना तुमच्या स्वतःच्या मेडिटेशन मध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल का मी इथे का आलीये, मी किती मोठं पर्पज आहे माझं, मी काय करते. तेव्हा खूप ट्रान्सफॉर्मेशन होतं. थँक यू. थँक्यू. थँक यू सो मच. थँक्यू. थँक्यू शुभना. थँक यू पल्लवी. हं. अजून म्हणजे इनडायरेक्ट. नमस्ते मॅडम. हां, अमृता मॅम. हां, बोला. हा, म्हणजे इनडायरेक्टली आपला कम्फर्ट झोन सोडायचा आपण. ऍब्सोल्युटली. ओके. आपण बऱ्याच वेळा म्हणजे स्त्रियांचं तरी ऍटलिस्ट असं असतं की आपला कम्फर्ट झोन आपण सोडत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ आपण 80% पेक्षाही जास्त म्हणूयात की कम्फर्ट झोन सोडून म्हणजे जे रेग्युलर ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या आपण सोडतच नाही. तर मग ह्या नॉर्मली ह्या ऍक्टिव्हिटीज सोडून आपण केल्या पाहिजे. तर म्हणजे आपण मेडिटेशनच्या हायर लेवलला जाऊ शकतो असं इनडायरेक्ट म्हणता येईल. राईट. म्हणजे तुम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. लाईक तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं मोठं फिअर काय. आता फॉर एक्झाम्पल मला माहिती होतं मला पाण्याची खूप जास्त भीती होती. खूप जास्त भीती होती. मी इतक्यादा स्विमिंग क्लास लावलेला आहे, जे डोनेट केलेले आहेत. वन फाईन डे जेव्हा माझं हिस्टेक्टॉमी, माझं युट्रसचं ऑपरेशन झालं, तेव्हा मी जागी झाली की नाही, मला माझं फिअर एक काढायचे. मी भर थंडीत डिसेंबरमध्ये मी स्विमिंग पूल जॉईन केलं. एवढं मोठं पूल मी एकटीच जायची. थंड्या पाणीत मी इमॅजिन करायची. मी डॉक्टर जो डिस्पेन्झाचं बुक वाचलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की कसं कमांड करायचं तुमच्या माइंडला, कसं चेंज करायचं. आणि मी त्या फिअरफुल स्टेटमधनं फिअरलेस स्टेटमध्ये जाऊन मी माझे फिअर्स ओव्हरकम केले. खूप सिम्पल असतात ते फिअर्स, एवढे छोटे छोटे असतात. आपल्याला वाटतं की खूप मोठं आहे, पण जेव्हा आपण ते पिअर्स करतो ना, मग इतकं लिबरेशन, इतकं खूप छान वाटतं आपल्याला. नक्की मी पण प्रयत्न करेन. बघूया प्लीज कसं करा. जमतंय ते. आधी शोधा तुमचे मोठे फिअर्स काय. तुमचं लॉजिकल माइंड तुम्हाला बघून नाही देणार आहे तुमचे फिअर्स. ते इगोइक माइंड असतं ना, ते आपल्याला नेहमी असं ना, असं ककून मध्ये ठेवतो. हा, बरोबर बरोबर. आपल्याला बघू देतच नाही. हे खूप तुम्हाला इंट्रोस्पेक्शन करावं लागेल. खूप स्वतःला खूप इंट्रोस्पेक्ट करून तुम्ही शोधा तुमचे फिअर्स. थँक्यू. थँक्यू अमृता मॅम. ओके. ओके. आता कुणाला बोलायचंय का अजून? ठीक आहे, आपण ध्यानाला सुरुवात करूयात का? ओके पल्लवी. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. ध्यानाची पोझिशन घ्यायची आहे. चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवायचा आहे.
हाताची बोटं याप्रमाणे एकमेकांमध्ये गुंफायची आहेत. आपल्या मांडीवर हात ठेवा. जर का खुर्चीवर बसला असाल तर पाय क्रॉस करा, घोट्यामध्ये क्रॉस करायचे आहेत आणि डोळे बंद करायचे आहेत. येणारा जाणारा श्वास ऑब्झर्व करायचा आहे. हळुवारपणे खोल श्वास घ्यायचा आहे आणि हळूच श्वास बाहेर सोडायचा आहे. आणखीन एक खोल श्वास घ्यायचा आहे. हळूच श्वास बाहेर सोडायचा आहे. आणखीन एक खोल श्वास घ्यायचा आहे. हळूच श्वास बाहेर सोडायचा आहे. आता तुमच्या नॉर्मल नॅचरल ब्रेथवर यायचं आहे, स्वाभाविक श्वासावर. पूर्णपणे आपल्या श्वासासोबत राहायचं आहे. पूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. शरीरात कुठेही ताणतणाव असेल काढून टाकायचा आहे. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी त्यांच्या चेतनेबरोबर आपल्या सर्व ग्रुप एनर्जी बरोबर कनेक्ट व्हायचं. आपला थर्ड आय म्हणजे भुवयांच्या मध्यभाग आणि येणारा जाणारा श्वास
नमस्कार करायचा आहे. मास्टर्स, त्या श्वासासोबत राहायचे. ब्रह्मांडातून खूप सारी कॉस्मिक एनर्जी आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीराच्या सूक्ष्म नाड्यांमध्ये प्रवाहित होत आहे. अनुभव घ्या, पूर्ण शरीर क्लीन होत चालले. तुम्ही अगदी खोल ध्यानाच्या अवस्थेमध्ये जात आहात. खोल, पूर्णपणे सरेंडर करा त्या ऊर्जेला.
ध्यानात जे पण काही अनुभव येत आहेत, फक्त एक निरीक्षक म्हणून ऑब्झर्व्ह करायचे आहेत. फक्त निरीक्षण करायचे आहे. आणखीन खोल जायचं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा पूर्ण ग्रुपमध्ये फ्लो होत आहे. अनुभव घ्या त्या ऊर्जेचा. खूप खोल. You are going into deeper, more and more deeper meditative state.
श्वासासोबत राहा. बी विथ युअर ब्रेथ. श्वासासोबत राहा. बी विथ युअर ब्रेथ. ध्यान आपल्याला आपल्या सगळ्या लिमिटिंग बिलीफ मधनं बाहेर काढणार आहे आणि
एक सक्षम व्यक्तिमत्व म्हणून आपण डेव्हलप होऊ. Be with your breath. आपल्या फिजिकल बॉडी बरोबरच आपली इथेरिक बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीर सुद्धा क्लीन होत आहे. मनामध्ये घर केलेल्या एखाद्या भीतीमधून आपण बाहेर पडत आहोत. त्या भीतीला आपल्या मनातून हद्दपार करीत आहोत. काढून टाका. मनामध्ये जी पण काही भीती आहे तिला काढून टाकायचं आहे. पूर्णपणे त्या भीतीमधनं फ्री व्हायचंय.
शेवटची 3 मिनिटं राहिलेली आहेत. लास्ट 3 मिनिट्स. आपल्या शरीरामध्ये चेतना आणा. पूर्णपणे श्वासासोबत राहायचं आहे आता. पूर्ण शरीर रिलॅक्स आहे. कम बॅक टू युअर बॉडी. लास्ट 3 मिनिट्स. शेवटची 2 मिनिटं. शेवटचा 1 मिनिट. पूर्ण अवेअरनेस आपल्या बॉडीकडे, शरीराकडे. पूर्णपणे श्वासासोबत आहात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. हळुवारपणे हाताची बोटं एकमेकांमधनं सोडवायची आणि आपल्या डोळ्यांवर 5 सेकंदासाठी ठेवायची. आणि या अवस्थेमध्ये आपण ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांना धन्यवाद देऊयात. आपल्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद देऊयात आणि त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद देऊयात. सर्व मास्टर्सचे धन्यवाद धन्यवाद. थँक्यू 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 मास्टर्स. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. हाताकडे बघत बघत हळुवारपणे डोळे उघडायचे अगदी आनंदी आणि प्रसन्न मनाने. आत्ता जर काही कुणाला दीपालीला काही विचारायचं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. किंवा तुम्ही स्वतःला अनम्यूट पण करू शकता जर का बोलायचं असेल कुणाला काही. ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर आलेले नाही आहेत. हां, पुष्पा मॅडम बोला. हां पुष्पा मॅडम, आवाज नाही येते मॅडम तुमचा. नाही येत मॅडम आवाज. हां
तोपर्यंत 1 मिनिट. प्रल्हाद सर. नमस्ते पल्ली मॅडम. हां, नमस्ते सर. खूप छान झाले ध्यान. म्युझिक वंडरफुल होतं. म्युझिकला धन्यवाद. हो. आणि मला ताई हं. एकदम हां, बोला. सांगितलं. त्यांच्या सांगण्याची स्टाईल एकदम भारी होती. चेहऱ्याने त्या काय सांगत होत्या स्वतः एन्जॉय करून, त्यामुळे ते लवकर भावतं आपल्याला. खूप छान झालं. थँक यू सर. थँक यू. धन्यवाद धन्यवाद. अजून कुणाला? पाल हा हॅलो मॅडम, हां, येतोय बोला. का? आता येतोय आवाज? हो, हो. हा हा नमस्ते मॅडम, खूप छान घेतलं तुम्ही. आणि फिअरला क्रॅक कसं करायचं हे पण खूप छान सांगितलंस. म्हणजे एकतर आपलं माइंड पास्ट मध्ये असतं किंवा फ्युचर मध्ये कुठलंही काम करताना. पण ते एक तुम्ही एक क्लू दिला की आपण जे काम सरळ करतो किंवा उजव्या हाताने करतो ते डाव्या हाताने करून बघायचं. खूप सुंदर सांगितलं. लिहिण्याची रायटिंग जेव्हा करतो ते उजव्या हाताने करण्याच्या ऐवजी डाव्या हाताने केलं तर ते पण बरोबर आहे. अटेन्शन राहतं आणि आपण म्हणजे हरवलं जात नाही, कुठं प्रेझेंट मध्ये राहतो. छान सांगितलं. हम्म. खूप सुंदर माहिती दिली. थँक्यू मॅडम. ओके. थँक यू पुष्पा मॅम. हम्म. पल्शल कोण आहे? पल्शल पल्शल बोलायचंय का तुम्हाला काही? आवाज नाही येते तुमचा. बरं. सुमन मॅडम, तुम्हाला काही प्रश्न आहे का? हां, बोला सुमन मॅडम. आज आवाज का नाही येते? आवाज नाही आला. हां, एकदम बारीक आवाज येतोय मॅम. अभी आ रही है? हां, येतोय. तो बात कर रही हूँ, मैं बैठी थी मैं, मेरे बहुत ऐसे दर्द होने लगा था और दूसरा मुझे ये आवाज नाही येते. आवाज नाही येत. का मला येत नाही आवाज? तुम्हाला येतोय का बाकीच्यांना? नाही, खूप बारीक येतोय मॅडम आवाज. हं. अजिबात ऐकायला येत नाही. अभी आ रही है? हां, येतोय. आत्ता येतोय. मतलब मैं ये पूछना चाह रही थी आपसे कि मतलब मैं आज ध्यान में बैठी थी और मेरा सर में बहुत तेज दुखने लगा, तो ध्यान से उठ गई मैं। और दूसरा ये पूछना था कि मतलब खाना खा के तुरंत बैठने से कुछ ऐसे होती है क्या तकलीफ? क्योंकि इतना तकलीफ वैसे सर का दर्द तो ऐसे नहीं होता है, लेकिन आज थोड़ा होने लगा तो ध्यान से उठना पड़ा मुझे। क्या हुआ आपको? सर में बहुत दर्द होने लगा था मैडम। ओके. तो मतलब मुझे ये पूछना था, खाना खाया और मैंने तुरंत ध्यान में बैठ गई, तो इस वजह से हुआ है या कुछ मतलब बस ऐसे ही मेरे मन में आए तो पूछ लो। दीपाली, उत्तर देशील? हो देते. मैडम, आपको तकलीफ हो रही थी, जहां जहां कहाँ ब्लॉकेजेस हो रहे थे, तो कॉस्मिक एनर्जी इतनी फ्लो हो रही थी, तो त्याच्यामुळे तुम्हाला, सॉरी मी मराठीत बोलते, त्याच्यामुळे तुम्हाला ते त्रास होत होता. तुम्ही, हॅलो हो बोला ना. हॅलो हो येते आवाज, बोला. हा. मॅडम मॅडम तुम्ही हालायला नको. जेव्हा कधी त्रास होतो, कंटिन्यू ध्यान कंटिन्यू करा, कारण तुमचे खूपशे ब्लॉक्स निघतायत. अच्छा, ते खूपच त्रास होत होता की म्हणजे असं खूप चांगलं होत होतं. अं, असह्य होतं, पण तरीही कंटिन्यू करा. तेव्हाच तर तुमच्या नाड्या क्लीन होतात. 72,000 नाड्या क्लीन करायच्या आहेत. नाही, खूपच असा हे त्रास होत होता आणि मन पण लागत नव्हता म्हणून ती मी एनर्जी खूप लो होत होती ना मॅडम, सहन करायचं. खूपशे कार्मिक बॅगेजेस पण रिलीज होतात यावेळेस. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. हे पुढे असंच करेल, कारण आज खूपच त्रास होत होता. प्रत्येक वेळी बसतच असते, पण आज
नाही चालत नाही. क्लिअरिंग होतं. ते जे पॉइंट मध्ये अटकली असते ना एनर्जी तिकडनं ती निघते तेव्हा ते क्लिअर होतं तेव्हा खूप पेन होतं ते. ठीक आहे मग. ट्रस्ट करा. मेडिटेशन मध्ये काहीही रॉंग होणार नाहीये तुमच्या बरोबर. ती ट्रस्ट खूप फेथ ठेवून ते करा. ट्रस्ट तर 100% आहे. ते माझ्या पायाचं दुखणं गेला. नेक्स्ट टाइम प्लीज नका. ओके. पल्शल आपल्याला बोलायचंय का? हॅलो हॅलो. हां बरं. अजून कुणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. काही प्रश्न विचारायचे असतील दीपालीला. नाही तर का प्रश्न. ठीक आहे. दीपाली तुला काही शेवटी मेसेज द्यायचा आहे? मला फक्त हे सांगायचंय ट्रस्ट करा तुमच्या इनर सोलला. तुमचं इनर सोल तुमचं बिगेस्ट गुरु आहे. आय होप तुम्ही सगळे तुमच्या इनर सोलकडे लवकर पोचाल. प्लीज सगळे ब्लॉक्स काढा, सगळे स्टोन्स काढा. तुमच्या पाणीचं तुमचं इनर सोल आहे तिथे रीच व्हा. एकदम फेथफुली साधना करा. बुक्स नीट रीड करा. सज्जन सांगत्या ठेवा. मेडिटेशन करा आणि मेडिटेशन वाढवा. दॅट्स इट पल्लवी. थँक्यू दीपाली. थँक्यू व्हेरी मच. छान होते. खूप सुंदर. आणि पुन्हा काहीतरी विजडम शेअर करायला तू येशील अशी आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू. तर सर्व मास्टर्सचे पण धन्यवाद. एंड करूयात आपण मीटिंग. थँक्यू मॅडम. खूप छान सांगितलं मॅडम. थँक्यू. थँक्यू.